जो ओबीसी की बात करेगा, जो ओबीसी के हित की बात करेगा। धन्यवाद। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला आरक्षण देऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले इत्यादी महामानवांना वंदन करून आजच्या या नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील ओबीसीचा महाएल्गार मेळावा आज आपण सगळ्यांच्या लाखोंच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे। आज या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे की असा हा माणूस, एक व्यक्ती आपण या व्यासपीठावर बोलवली आहे, ते दलितांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे हृदय सम्राट, श्रद्धास्थान, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी, ज्यांनी कोकणातून रत्नागिरीतून येऊन या ठिकाणी कुणबी म्हणजे काय यातनाचा कुणबी त्या ठिकाणी भोगलेले आहेत, असे आमचे जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भावकरजी, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोयत्याची भाषा काय असते ही ज्यांनी या महाराष्ट्राच्या ओबीसीला सांगितली, ते आमचे मित्र मराठवाड्याचे बुलंदतो प्राध्यापक टी.पी. मुंडे सर या ठिकाणी उपस्थित, आमच्या आगरी कोळी समाजाचे नेते, मुंबईला जो वेढा पडलेला आहे तो आगरी कोळ्यांचा वेढा आहे, आत जाऊ शकाल पण बाहेर येणार नाही, पलीकडे समुद्र आहे, असे आमचे या ठिकाणी जेडी तांदेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। जेडी तांदेल साहेब जरा आपण जरा पुढे या, हे आगरी समाजाचे नेते या ठिकाणी आहेत। यांचं एकदा भाषण सुरू झालं की त्याला स्वतःलाच कंट्रोल करता येत नाही, म्हणून आम्ही त्याला शांतपणे बसा म्हणून सांगितलेलं आहे। हा अर्थतज्ञ माणूस आहे, हा काय साधा माणूस नाही आहे। सीए, चार्टर्ड अकाउंटंटची कंपनी चालवते, सगळे भाऊ चार्टर्ड अकाउंटंट आहेत, परंतु ह्या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये झोकून देत हा चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा हा या नरसीच्या ओबीसी मेळाव्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहे, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतोय। आमचे धनगर समाजाचे नेते, माजी जिल्हा अध्यक्ष संभाजीराव होळगुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके या ठिकाणी आहेत, आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आदरणीय सचिन नाईक असतील, प्राध्यापक वानोळे साहेब असतील, या ठिकाणी लातूरहून आलेले भटके मुक्तांचे नेते गायकवाड साहेब आहेत, या ठिकाणी बारा बलुतेदार संघटनेचे नेते कल्याण दळेजी आहेत, बंजारा समाजाचा आवाज बंजारा नायक डॉक्टर बी डी चव्हाणजी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, रामोशी समाज गेल्या 3-4 सभामध्ये रामोशी समाज सुद्धा या एल्गार मेळाव्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे। मागच्या एका सभेमध्ये त्यांच्या एका नेत्यांनी भुजबळ साहेबांना पर्शी म्हणजे कुऱ्हाड त्यांनी भेट पडून दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी कुऱ्हाड आलेली आहे, या ठिकाणी कोयता आलेला आहे, त्याचप्रमाणे धनगरांची काठी सुद्धा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। त्यामुळे ह्या ओबीसीची चळवळ जी आहे ही चळवळ जर रस्त्यावरची चळवळ आणि गावागावातली चळवळ सुरू झाली तर मग मात्र हे सगळे धनगरांच्या काठ्या असतील, रामोशांच्या पर्श्या असतील आणि वंजाऱ्यांचे कोयते असतील, हे स्वसंरक्षणासाठी त्यांना वापरावे लागतील, हा इशारा मी प्रस्थापितांना या ठिकाणी देत आहे। म्हणून जरा सावधतेने व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर ज्यांची नावं घेतली नाहीत, मी आयोजक अविनाश भोसीकर एक तरुण तडफदार असं नेतृत्व या ठिकाणी मी पाहिलं। 2 दिवस मला गाडी घेऊन माझं सारथी पण केलं आणि सांगितलं की नांदेडचा मेळावा अण्णा तुम्ही आम्हाला द्या। नांदेडचा मेळावा सुद्धा या ठिकाणी प्रस्थापिताने खूप उत्मत मांडलेला आहे आणि त्यांचा जर उत्मत उतरवायचा असेल
तर या नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा झाला पाहिजे अशी हाक आम्हाला दिली. ते अविनाश भोशीकर आणि धेम मुंडे असतील, लोहगावे असतील, सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित लाखोंच्या जनसंख्येने उपस्थित असलेले माझे ओबीसी वंचित दलित बांधव सगळ्यांना मी आपलं स्वागत करतो. आणि या ठिकाणी एकच सांगतो, या नांदेडमध्ये एका प्राध्यापक त्यांचं नाव आहे आर.डी. शिंदे, फक्त ओबीसीचा वरती लेख लिहिला. ओबीसीचं आरक्षण कसं, त्याचं संरक्षण कसं करायचं ह्याचा लेख लिहिला. म्हणून त्या प्राध्यापकाला या ठिकाणी जर मारहाण होत असेल या नांदेडमध्ये, 50 मराठा समाजाचे तरुण जाऊन त्या ठिकाणी त्याला नोकरीवर हकालपट्टीची मागणी करतायत. पहिल्यांदा आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला आव्हान देतो की जी कोणी अवलाद या आमच्या प्राध्यापकाला हात लावलाय त्याच्या हातात बेड्या आपण ठोकणार का नाही, हा माझा सवाल या राज्य शासनाला आहे. आणि जर नाही ठोकल्या तर 24ला मागच्या एका सभेमध्ये टीपी मुंडे साहेबांनी आमचं मंत्रिमंडळाचं वाटप करून टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये गृहमंत्री म्हणजे पोलिसाचा मंत्री हे प्राध्यापक टीपी मुंडे असणार आहेत. ज्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांचे बक्कल नंबर लिहून ठेवा तुम्ही. बक्कल माहिती आहे ना काय ते, त्याचा बक्कल असतो, तो बक्कल नंबर लिहून ठेवा आणि टीपी मुंडेला येऊन द्या. 24ला ओबीसीची सत्ता आल्या पहिल्या त्या पोलिसांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय टीपी मुंडे सर स्वस्थ बसणार नाहीत, हा इशारा या ठिकाणी मी देतोय. या ठिकाणी आंबेडकर साहेब या व्यासपीठावर आलेले आहेत. कोण आहेत आंबेडकर? ज्यांनी आम्हाला घटनेतून जगण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा, या दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, त्यांना जगण्याचा महामार्ग आम्हाला शिकवला. त्यांचे नातू आहेत, रक्ताचे वारसदार आहेत, त्यांचे विचाराचे सुद्धा वारसदार आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जरी ते सत्तेत नसले तरी त्यांचा एक आवाज, बाबासाहेबांचं रक्त आता अंगामध्ये असताना जर त्यांचा आवाज निघाला की ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावाल तर याद राखा, एवढे एक वाक्य जर बाबासाहेबांनी जर या ठिकाणी घेतलं तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारची हिंमत जी आहे ती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायची होणार नाही. माझी विनंती आहे बाळासाहेब, आपल्याला या आरक्षण धोक्यात आज आम्ही सत्तेमध्ये नाहीये. सत्ता सगळी या मराठ्यांनी झुकवलेली आहे. रात्री 2:30 वाजता, 2:45 वाजता जे निघतात शिंदे समिती नेमली जाते. सुरुवातीला शिंदे समिती म्हणले आम्ही फक्त मराठवाड्यातलेच फक्त कुणबी दाखले आम्ही हे करतो, आणि नंतर एक एक वाढत गेलं. आता ते म्हणतात 54 लाख कुणबी दाखले झालेले आहेत. एकीकडे सरकार सांगतंय आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, दुसरीकडे जरांगे म्हणतायत की आम्हाला 54 लाख आम्हाला कुणबी दाखले सापडलेले आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक हे सगळे जर धरले तर 3-4 कोटी मराठा समाजाला कुणब्यांचे दाखले मिळून ते ओबीसी मध्ये घुसणार आहेत असं एकीकडे जरांगे म्हणत आहेत. आणि तिथंच खरी आमची आहे की आमचं म्हणणं आहे की एक पण दाखला जो आहे 54 लाख जाऊ द्या, एक सुद्धा कुणब्यांचा दाखला आम्हाला मंजूर नाही. मंजूर आहे का आपल्याला? महाराष्ट्र शासन माध्यम तुम्ही महाराष्ट्र शासनाला सांगा की लाखोंचा जनसमुदाय सांगतोय की मराठे मागासलेले नाहीत, मराठे हे उच्चवर्णीय आहेत. अनेक आयोगाने सांगितले की मराठा मागासला नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितले मराठा मागासला नाही, अनेक आयोगानं सांगितलंय. मग आता ही धडपड कशासाठी चालली आहे? बॅकडोर एंट्री मुळीच जमणार नाही आणि होई पण देणार नाही. मरणाची लढाई लढू, पण ह्या गरीब 450 जमातींचं हक्काचं या गरीब लेकरांचं आरक्षण हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही जाऊ देणार नाही. मग मरणाची लढाई असेल, गावागावातली लढाई असेल, आम्ही लढू. मी आत्ताच बाळासाहेबांशी बोललो
की आपल्याला हा लढा गावागावात आपल्याला लढावा लागेल. चावडीवरती प्रत्येक गावाच्या चावडीवरती तेलीमाळी साळी कोष्टी कुंभा धनगर वडा दलित हे सगळे एकत्र यायची आता वेळ झालेली आहे. आणि हे एकत्र येतील. अहो त्या दिवशी आमदार काय ह्यांचा सरपंच पण होत नाही. ध्यानात ठेवा, सरपंच पण होत नाही. या नांदेडमध्ये मी माहिती घेतली, एकंदर 9 आमदार आहेत. त्यातले मुखेडचा एक आमदार ओबीसी आहे, तुषार राठोड. किनवटचा केराम आहेत. त्यानंतर एक एससी आहे देगलूरचा. आणि 9 पैकी 6 आमदार हे मराठी आहेत. 70% ओबीसी या ठिकाणी आहे. आणि सगळे 100% आमदार मराठा आहेत. हे काय चाललंय ह्या नांदेडमध्ये? त्यामुळे आता पहिली जी लढाई होत आहे ती आता खासदारकीची होत आहे. नांदेडचा खासदार हा ओबीसीचाच गेला पाहिजे. घालवायचा का ओबीसीचा खासदार इथून? तुम्ही सांगा, घालवायचा का? मग तयारीला लागा. आता दुसऱ्यांच्या चादरा पण उचलायच्या नाहीत. मगाशीच कल्याण देळे सांगितले, आपण होलसेल आहोत. कुठल्या पक्षाचा सेल बिल आहे फेकून द्या त्या सेलची पदं. आणि ह्या ओबीसीच्या चळवळीमध्ये आणि ह्या ओबीसीच्या चळवळी आल्यानंतर खासदारी आपलाच गेला पाहिजे. या ठिकाणी जे राखीव असतील तर आमचा दलित बांधव असतील तर प्रकाशदादा आंबेडकर जे सांगतील तोच दलित या ठिकाणी निवडून येणार. दुसरा कुठलाही दलित या ठिकाणी बोगस दलित या ठिकाणी निवडून येणार नाही. आंबेडकर साहेब 26 आमदार आहेत एसटीचे. 26 आमदार जे प्रकाश आंबेडकर साहेब सांगतील त्यांनाच आपण विधानसभेत पाठवायचं. नक्की का? म्हणजे जे दलित आमदार जात आहेत ते पण त्यांचेच चमचे. ते सांगतील तेच करणार. हे इथून पुढे चालणार नाही. इथून पुढे जो ओबीसी की हित की बात करेगा वही विधानसभा में जाएगा. बरोबर ना? दुसरा तिसरा नाही. आता आहेत की काही. मी विदर्भात गेलो, आम्ही म्हणलं इकडे सगळे आमदार ओबीसीचे. अरे काय म्हणजे सगळा गाव मामाचा, एक पण नाही कामाचा. एक पण आमदार ओबीसीची त्या विधानसभेत आवाज उठवत नाही. आणि त्यामुळं हे जे ओबीसीचं पांघरून घेऊन जे आलेले आहेत त्यांना सुद्धा घरचा रस्ता आपल्याला दाखवायचा आहे. काल माझी पंढरपूरला सभा होती. पंढरपूरला सुद्धा सगळे आमदार मराठा, खासदार मराठा, आमदार मराठा, जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य अमके टमके, बाप मराठा. आणि मुलगा कुणब्याचा दाखला घेऊन मुलगा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? इथून पुढं हे आम्ही खपवून घेणार नाही. जे 2004 पासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो तुम्ही नाटक लावलेला आहे तो 2004चा जो जिया तुम्ही काढलेला आहे, जो आमच्या बोकांनी बसलेला आहे कुणबी म्हणून, कुणबी मराठा, मराठा कुणबी, त्याला आम्ही न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. आणि तो जिया आम्ही रद्द करणार आहोत. ज्या बोगस नोंदी तुम्ही केलेल्या आहेत त्या ठिकाणी बापाचं मराठा, मुलाचं कुणबी, बाप मुलगी, मुलगीचा हे ते कुणबी, हे सगळं खाडाखोडी करून हे सगळे 54 लाख दाखले. हे 54 लाख बोगस दाखले जे आहेत चौकशी समिती या सरकारनं बसवली पाहिजे. आज नाही बसवली तर 24 तारखेला आम्ही ती चौकशी समिती नेमू आणि हे सगळे बोगस दाखले 5-5 लाख, 2 इलेक्शन आले की 2 लाखात दाखला, 5 लाखात दाखला, तहसीलदार दाखले जो मोकळे होतात. आणि आमच्या बोकांडे अजून एक मराठा जो आहे आमच्या हक्काचं हे राजकीय आरक्षण एखादं पद विचार घेते ते पण ते हिसकावून घेत आहेत. त्यामुळे हे इथून पुढे होणार नाही. आता जरांगे मुंबईला निघालेत 10 लाख गाड्या. 10 लाख गाड्याचे पेट्रोलचा हिशेब केला. आमच्या सीएनं विचारलं, त्यांनी मला आकडा दाखवला. मी ते 100 कोटी वाचला. पण काल पुन्हा ते म्हणले अण्णा तुमचं चूक झाली, ते 100 कोटी होत नाही तर 1000 कोटी होतात. म्हणे डिझेल पेट्रोल 10 लाख गाड्यांचा 1000 कोटी होत आहे. 200 जेसीबीची फुलांची उधळपट्टी होते. आकाशात सभेवर ते फुलं टाकायला हेलिकॉप्टर यांच्याकडे आहेत. आणि म्हणे आम्ही गरीब. मी काल पांडुरंगाला साकडं घातलं. आयला आम्हाला बी असली गरीबी आम्हाला बी द्या की हो म्हणलं. आम्हाला बी बघू द्या की 10 लाख गाड्या काय असतात ते.
तर काल म्हणतात की ते कर्ज काढून गाड्या घेतलेल्या आहेत. पण असं कधी मला कोणी सांगितलं की कर्ज काढून जागेल? अरे बाबा, कर्ज कुणाला मिळते? घिसाड्याला मिळत नाही, रामेश्वराला मिळत नाही, धनगराला मिळत नाही, मराठ्याला कर्ज कसं मिळतंय? त्याची पत असेल तर त्याला कर्ज मिळतंय. सोसायटीत काय गाड्या घेत येतोय? ज्या गावामध्ये सोसायट्या, ज्या शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या सोसायट्या आहेत, त्यांच्यात नव्हे का 4 व्हीलर गाडी मिळते का? अरे वा रे गरिबी. अरे पण ही गरिबी तुमच्या आणली कुणी? धोब्यानं आणलेली नाही, धनगरानं आणलेली नाही, वंजाब्यानं आणलेली नाही, बंजाब्यानं आणलेली नाही. ही तुमच्यावर गरिबी जी आहे ह्या तुमच्याच भावबंधकांनी गेल्या 75 वर्षात आणलेली आहे. का रे बाबांनो, त्यांनी तुमचं नुकसान केलं आणि तुम्ही शिक्षा ओबीसीला देताय. अरे द्या ना 5 वर्ष राज्य आमच्याकडं. एक सुद्धा मराठा या ठिकाणी आम्ही गरीब ठेवणार नाही. त्यांची गरिबी कशी हटवायची या प्रकाश शेंडगेला माहिती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये, जत मतदारसंघामध्ये सगळा दुष्काळी भाग होता. फपुटामध्ये सगळी धूळ उडत होती. त्या ठिकाणी 2 वर्षात पाणी आणलं आणि मराठा सकट सगळ्यांची गरिबी त्या ठिकाणी या पठ्ठ्याने त्या ठिकाणी दूर केलेली आहे. त्यामुळे गरिबी कशी दूर करायची हे मला माहिती आहे. मराठ्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी विहिरी दिल्या, त्या ठिकाणी बंधारे दिले, पाणीच पाणी केलं. आता त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा आहेत, त्या ठिकाणी आता आमच्या ऊसाचे मळे फुललेले आहेत, द्राक्षाचे मळे फुललेले आहेत. 20,000 रुपये फक्त भाव होता जमिनीला. मी गेलो आमदार त्यावेळी. आज तुम्ही गेला जतमध्ये 15 लाख रुपये एकर जमिनीचा भाव आहे, 20 लाख रुपये एकर जमिनीचा भाव आहे. आणि त्यामुळं गरिबी कशी हटवायची असते याचं बाळकडू आम्हाला शिकलेलं आहे. मराठ्यांनो, काळजी करू नका. तुमची गरिबी आम्ही हटवल्याशिवाय राहत नाही. हा शब्द या ठिकाणी ओबीसीच्या मुळे आपल्याला देतो. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा आणि लोकसभा येत आहेत. आपल्याला पूर्णपणे आपल्याला ताकदीनिशी या ठिकाणी मतपेटीतून आतापर्यंत आपण त्यांचा राजा बाहेर काढला. आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या लढाया लढल्या. कालच आम्ही महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांनी शिवरायांचं राज्य जे आहे ते दिल्लीपर्यंत आणि अटकेपर्यंत नेलं, त्या महाराजा यशवंतरावांचा राज्याभिषेक आम्ही केला. पुण्याची पेशवाई जी आहे त्या ठिकाणी त्या 30 वर्षाच्या ओबीसीच्या पोरानं पेशवाईवरती हल्ला केला आणि पेशवाई नेस्तनाबूत करण्याचं काम ओबीसीने केलेलं आहे. हा आमचे पूर्वज आहेत. ती तलवारीची लढाई होती, ती आम्ही लढली. पण 75 वर्षामध्ये ही बाबासाहेबांनी दिलेली इतकी साधी सोपी लढाई जी आहे, जी मतपेटीची लढाई, ती आम्ही लढलीच नाही. आम्ही त्यांच्याच निवडणुकामध्ये गुलाल उधळून घेतला, त्यांच्या निवडणुकीमध्ये घोटभर घेतली आणि नाचलो आणि रात्री जाऊन डासामध्ये जाऊन झोपलो. ह्याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आता मतपेटीतून फक्त आपलाच राजा बाहेर काढायचा आहे. हे लक्षात ठेवा. आपलं मत फक्त ओबीसीला, ओबीसी शिवाय दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही. आणि 75 वर्षे आपण त्यांची चाकरी केलेली आहे. आता त्यांचं जे आहे, आता कारखान्यांचा विषय काढला. हे कारखाने कुणाच्या पैशावर उभा केले? तुमच्या आमच्या पैशावर हे कारखाने उभा झाले. आज ऊसतोड कामगारांना दर द्यायला तयार नाहीये. साखरेचा भाव 38 रुपयावर गेलेला आहे, तरी पण ह्या ऊसतोड कामगारांना भाव द्यायला तयार नाहीयेत. मुंडे साहेब, त्या कारखान्यांची यादी मी काढायला सांगितलेली आहे सभासदांची. त्यामध्ये सुद्धा 60% ओबीसी मतं आहेत. आपली सत्ता येऊ द्या, यांचे कारखाने सुद्धा जे आहेत ते आपण त्यांच्याकडून हिसकावून घेतल्याशिवाय आणि आपला ओबीसी त्या ठिकाणी कारखान्याचा मालक केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. हा या ठिकाणी संकल्प आपण या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मराठ्यांची गरिबी आणि ओबीसी आणि आमच्या पालावरची गरिबी ह्याची जरा तुम्ही तुलना करा. महाराष्ट्र सरकारला माझं या ठिकाणी इशारा आहे की तुम्ही आता जरांगे मुंबईला येत आहेत. आम्ही पण मागणी केलेली आहे. आझाद मैदान जे आहे ते आम्ही मागितलेलं आहे. आम्ही 28 तारखेला मागितलंय, मराठ्यांनी 3 तारखेला मागितलेलं आहे. आणि आम्हाला ते मैदान जे आहे ते क्रांतीचं मैदान आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. आमचे लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी नाही आहेत, ज्यांची भाषा तुम्ही ऐकली आहे की आम्ही पळणाऱ्या डुकराला बुक्कीत मारणारी आमची जमात आहे, आमच्या नादाला लागायचं नाही. हा इशारा आपल्या गायकवाड साहेबांनी दिलाय. त्यांचा मला फोन आला, आपल्याला आझाद मैदान आंदोलन करायचं आहे. 2000 गाडवं तयार ठेवलेली आहे. आता डुकरांची सुद्धा तयारी चालू आहे.
घोड्यांची खेचरांची तयारी सुरू आहे, मेंढरांची तयारी सुरू आहे. आमचं पण आंदोलन जे आहे ते 20 तारखेला मुंबईमध्ये आमचं होणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला आम्हाला परवानगी द्यावीच लागेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये इकडे जरांगेचं आंदोलन चालू असेल, इकडे राज्यामध्ये ओबीसीचं सुद्धा आंदोलन त्या दिवशी आपल्याला चालू ठेवायचं आहे. आपली मागणी आहे की जातनिहाय जनगणना, आपल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे. जो मराठ्यांना तुम्ही 5,500 कोटी दिले, 70,000 मराठ्यांच्या पोरांना 15 लाख रुपये दिले. अरे का रे बाबांनो, तुम्ही द्या त्यांना, पण ही आमची ही ओबीसीची पोरं काय सवतीची आहेत का? त्यांना पण द्या ना तुम्ही. ते तुम्ही देणार नाही म्हणून आमची मागणी आहे, जे मराठ्याला तुम्ही निधी दिला तो एवढाच निधी जो आहे तोही तुम्हाला आम्हाला दिला गेला पाहिजे. आणि जोपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. 20 तारखेपासून आपण आंदोलनाची घोषणा केलेली आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण हे आंदोलन जे आहे जसे ते चालवू शकतात, 10-12% मराठी आंदोलन करू शकतात आणि 60% ओबीसी करू शकत नाहीत का? आपणही केले गेलं पाहिजे. आणि ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.